सुप्रभात मित्र. अंतरंग या सदरामध्ये मी विठ्ठल शितोळे सर आपण सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करत आहे. वाचनात आलेला हा सुंदर लेख पुन्हा पुन्हा वाचावा असा आहे. समाधानी पिढी आता आपल्याला सोडून जाते. खरंय मंडळी, येत्या 10-15 वर्षांमध्ये एक आधीची पिढी हे जग सोडून जाणार आहे. कटू असलं तरी हे सत्य आहे, कारण हे जग कोणी थांबवू शकत नाही. या पिढीतले लोक थोडे वेगळेच आहेत. सकाळी लवकर उठणारे, रात्री वेळेवर झोपणारे, पाणी वाया न घालवता झाडाला घालणारे, फुलं देवासाठी तोडणारे, रोज पूजा करणारे, मंदिरात एखादी फेरी मारणारे, रस्त्यातून भेटणाऱ्यांची आस्थेने चौकशी करणारे, दोन्ही हात छातीशी नेऊन नमस्कार करणारे, अन्नधान्य वाया जाऊ नये म्हणून बेताने स्वयंपाक करणारे, आणि तरीही उरलं तर गरिबाला देणारे किंवा दुसऱ्या दिवशी त्याला नटवून मिटक्या मारत खाणारे, पाहुणे रावळ्यांची स्वतःची गैरसोय असूनही पाहुणचार करणारे, आपापले सण धांगडधिंगा न करता साधेपणाने साजरे करणारे, व्यसन करताना लाजणारे आणि समाजाच्या नजरेची भीड बाळगणारे, जुना झालेला चष्मा तुटला तर चिकटवून, नवी चप्पल फाटली तर शिवून आणि जुना बनियन गलित गात्र होईपर्यंत वापरणारे, उन्हाळ्यात पापड वाळवणारे, हात दुखेपर्यंत कुटून मसाला घरी बनवणारे, फक्त बाहेर घालायच्या कपड्यांनाच इस्त्री करणारे, खिशातला पैसा जपून वापरणारे आणि शक्यतो घरीच जेवणारे, असे लोक आता हळूहळू हे जग सोडून चालले आहेत. ते जातील तेव्हा एक महत्वाची शिकवण त्यांच्या बरोबर जाईल. समाधानी, साधे, अर्थपूर्ण, दुसऱ्यांना प्रेरणा देणारं आणि समोरच्याची काळजी करणारं जीवन जगायचं असतं. ही शिकवण या जगातून कायमचीच नाहीशी होईल. नेतृत्व, कर्तृत्व व स्वाभिमान या सगळ्या गोष्टी त्यांच्या बरोबरच संपेल की काय? आणि मग त्यानंतर राहील फक्त स्वार्थ, अविश्वास, चैन, वखवक, संवेदनशील मन, भकास कोडगेपण आणि मोबाईलवरचे कृत्रिम अगत्य. हंसार आभासी तथाकथित जीवन कटू आहे, पण हेच सत्य आहे. लिहिणाऱ्याला सलाम. अभिवाचन विठ्ठल शितोळे सर.